तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 6 चा वेल्डेड प्लेट गर्डरचा न्यूमेरिकल कव्हर करणार आहोत। हा विचारलेला आहे नोव्हेंबर डिसेंबर 2022 ला क्वेश्चन नंबर 7 बी मध्ये। तुम्ही क्वेश्चन पेपर मधून क्वेश्चन लिहून घ्या आणि बऱ्याच जणांना वाटते की युनिट नंबर 6 हार्ड आहे तर त्याला काही घाबरायचे कारण नाही। मी स्टेप वाइज प्रोसिजर सांगतो ते फॉलो करा। कधी कधी हा न्यूमेरिकल 17 किंवा 18 मार्क्स साठी विचारलेला आहे तर त्यात फक्त तुम्हाला 2 ते 3 स्टेप हार्ड आहे, बाकी आपण ते स्टेप मागच्या न्यूमेरिकल मध्ये सॉल्व केलेलेच आहे। तर बघा पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेट शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट। पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेट शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट। स्टार्टिंगला काय करायचं, सेल्फ वेट ऑफ प्लेट गर्डर is equal to total load upon SBC। हा SBC अजून करायचा। मग बघा क्वेश्चन मध्ये UDL गिवन आहे, 30 मीटरचा स्पॅन आहे आणि 30 किलो न्यूटन पर मीटरचा लोड आहे। तर टोटल लोड कसा काढायचा, 30 into 30 अपॉन SBC आपण अजून केला 300। हा कसा W into L। तर मग हा किती आला, 3 किलो न्यूटन पर मीटर। तर बघा सेल्फ वेट ऑफ प्लेट गर्डर आला 3 किलो न्यूटन पर मीटर। मग काय करायचं, टोटल लोड इज इक्वल टू 30 किलो न्यूटन मीटर दिलेला प्लस सेल्फ वेट ऑफ प्लेट गर्डरचा 3 किलो न्यूटन पर मीटर, हा झाला 33 किलो न्यूटन पर मीटर। हा झाला तुमचा टोटल UDL झाला। तर मग फॅक्टर लोड काढायचा। फॅक्टर लोड इज इक्वल टू आपण काय करतो, टोटल लोडला 1.5 ने मल्टिप्लाय करतो। तर हा झाला तुमचा 49.5 किलो न्यूटन पर मीटर। तुम्ही हाही वापरू शकता किंवा त्याला 50 किलो न्यूटन पर मीटर अजून करा। बघा स्टेप नंबर 2, सॉरी याचा काय शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचा। तर शिअर फोर्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे WL/2। तर मग आपल्या इथे W किती झाला आता, 50 घ्या तुम्ही। into स्पॅन आहे 30 अपॉन 2 आणि बेंडिंग मोमेंट WL/8। तर 50 into 30 स्क्वेअर अपॉन 8। तर हा आला 750 किलो न्यूटन मीटर शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट आला 5625 किलो न्यूटन मीटर। ही झाली तुमची स्टेप 1। मग स्टेप 2 मध्ये काय करायचं बघा, डिझाइन ऑफ क्रॉस सेक्शन। स्टेप 2 आहे डिझाइन ऑफ क्रॉस सेक्शन। तर त्याच्यामध्ये काय करायचं, स्टार्टिंगला डायमेन्शन्स वेब प्लेटचे डिझाइन करायचे। तर बघा डायमेन्शन
वेब प्लेट तर D इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला आहे D इज इक्वल टू 5 क्यूब रूट ऑफ m अपॉन fy हा m म्हणजे बेंडिंग मोमेंट तर इथे व्हॅल्यू पुट करा तुम्ही 5 क्यूब रूट m किती आला आपला 5625 fy ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 250 तर d झाला 1411.55 ml इथं तुम्ही काय करा 1500 करा thickness of wave d by tw तर thickness of wave किती अजून करायचे 10 12 14 tw अजून करायचे एवढा मग किती येणार आहे D आला आपला 1500 TW 10 अजून करा हा किती झाला 150 त्याच्यानंतर डिझाइन ऑफ फ्लेंज प्लेट डिझाइन ऑफ फ्लेंज प्लेट तर त्याचा फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू AgFy into d upon gamma m0 बघा m आहे आपला 5625 इज इक्वल टू Ag काढायचा Fy आहे 250 into d आहे 1500 upon gamma m0 1.10 तर आपला एरिया आला Ag इक्वल टू 16500 mm². फ्लेंज प्लेट मध्ये थिकनेस ऑफ फ्लेंज आणि विड्थ ऑफ फ्लेंज अजून करायचा आहे तर बघा 25 30 32 36 40 यापैकी तुम्ही कुठलीही थिकनेस अजून करू शकता आणि विड्थ 300 350 450 500 600 यापैकी तुम्ही कुठलीही अजून करू शकता आणि डिझाइनचा न्यूमेरिकल म्हणल्यानंतर प्रत्येकाचा आन्सर वेगळाच येतो तर यापैकी तुम्ही कुठलीही अजून करू शकता मग बघा एरिया ऑफ फ्लेंज इज इक्वल टू width of flange into thickness of flange फॉर्म्युला मग एरिया आपला 16500 बरोबर आपण अजून केला width of flange 500 into tf तर thickness of
ऑफ प्लेन झाला आपला 33, तर तुम्ही इथं थिकनेस ऑफ प्लेन 32 घ्या, हे 32. त्याच्यानंतर डिझाइन करा आय सेक्शन. तर बघा विड्थ आहे 500, थिकनेस ऑफ प्लेन झाले 32, 32, डिस्टन्स आले 1500 आणि थिकनेस ऑफ वेव आपण अजून केले 10. हे केल्यानंतर Ix काढायचा आपल्याला. Ix is equal to capital BDQ minus small BDQ upon 12. कॅपिटल B किती आपला 500 इंटू कॅपिटल D किती 1500 अधिक 32 अधिक 64 हे झाला कॅपिटल D. माइनस स्मॉल b कसा काढायचा, 500 वजा थिकनेस ऑफ वेव 10. बघा 500 वजा थिकनेस ऑफ वेव 10, तर हा झाला 490 स्मॉल b इंटू d माहिती आहे आपल्याला 1500 क्यूब अपॉन 12. तर हे बघा किती झाला 159.40 into 10 to the power 9 mm raised to 4. हा काय झाला तुमचा Ix. त्याच्यानंतर ZE काढायचा आपल्याला. ZE is equal to IY, Y max फॉर्म्युला आहे. Y max कसा काढायचा, Y max is equal to कॅपिटल D upon 2 किती आहे 1564 भागिले 2, तर हा 782. म्हणजे कॅल्क्युलेट करा 159.40 into 10 to the power 9 upon 782. तर हा झाला 203.83 गुणिले 10.6 mm raised to 4. आता आपल्याला ZE भेटलं, तर मग ZB कॅल्क्युलेट करायचा. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे सेफ फॅक्टर S is equal to ZB upon ZE. सेफ फॅक्टर is equal to ZB upon ZE फॉर्म्युला आहे. तर सेफ फॅक्टर आहे त्याला 1.14 into ZE is equal to इथं ZB कॅल्क्युलेट करा ZE ची व्हॅल्यू टाकून. तर बघा ZB ची व्हॅल्यू मी डायरेक्ट लिहितो 232.36 into 10 to the power 6 mm raised to 1200 ZB. ही झाली दुसरी स्टेप.
तर बघा स्टेप 3 क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन. क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन. तर फ्लेंज क्लासिफाय करायचं स्टार्टिंगला. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, b/2 अपॉन tf, आणि वेव्हचा फॉर्म्युला माहिती आहे d/tw. तर b किती आला आपला, b आला होता आपला फ्लेंजचा 490. upon tf, thickness of flange, बत्तीस. कॅल्क्युलेट करा. हा आहे तुमचा 7.6 लेस दॅन 8.4 एप्सिलॉन. हा सेक्शन झाला तुमचा प्लास्टिक. डी आला 1500 अपॉन टीडब्ल्यू आला तुमचा 10. तर हा झाला 150 लेस दॅन 184 एप्सिलॉन. हा झाला तुमचा सेमी कॉम्पॅक्ट. स्टेप 4 आहे चेक फॉर सर्व्हिसॅबिलिटी. स्टेप 4 आहे चेक फॉर सर्व्हिसॅबिलिटी. काय पेज नंबर 63 IS कोड. पेज नंबर 63 वरती आहे बघा d/tw. d/tw तर आता आपण वरील क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन मध्ये काढलेला आहे. हा झाला 150. इथे लेस दॅन 200 आला पाहिजे एप्सिलॉन. तर हा कसा आहे, सेफ आहे. त्याच्यानंतर स्टेप 5 आहे check for compression flange welding. Check for compression flange welding. C upon D. तर C तुम्ही अजून करा 1000 upon D आला आपला 1500. तर हा किती झाला 0.66 लेस दॅन 1. तर कसं आहे, सेफ आहे. D/tw हा किती आला आपला 150. इथे केलेला आहे स्टेप. इथं फक्त लेस दॅन 345. तर बघा स्टेप 5 पर्यंत जरी तुम्ही केला तरी तुम्हाला 6 ते 7 मार्क इथं भेटू शकतात. तर त्याच्या पुढे बघा आहे चेक फॉर शेप. स्टेप नंबर 6 आहे चेक फॉर शेप.
तर या पेज नंबर 59 वरती IS2 ही मध्ये तुम्ही स्टेप केलेलीच आहे. तर बघा VD इज इक्वल टू Vn अपॉन गॅमा m0. तर Vn इज इक्वल टू AgFy अपॉन √3. तर Ag काय असतो आपला Bf into Tf हा झाला 1500 गुणिले 10 सॉरी B into Tw 1500 गुणिले 10 into 250 अपॉन √3. तर हा Vn आला तुमचा 2165.06. VD काढा. VD is equal to Vn upon gamma m0. Vn काढला 2165.06 upon 1.10. तर हा आला तुमचा 1968.23 किलोमीटर. ही स्टेप काय तुम्हाला पाठ करायचं नाही. पेज नंबर 59 वरती आयसोचे दिलेले आहे. त्याच फॉर्म्युला वगैरे सगळं आहे. फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेट करायचं आहे. तर V बाय VD बघा आता. V बाय VD इज इक्वल टू आला 2165.36 अपॉन 1968.23 1.0 क्लोज. त्याच्यानंतर स्टेप 7 आहे चेक फॉर बेंडिंग. स्टेप नंबर 7 चेक फॉर बेंडिंग. याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. MD इज इक्वल टू बीटा B ZP FY बाय गॅमा m0 बीटा B1 इनटू ZP आपण कॅल्क्युलेट केलाय. किती आला 232.36. कॅल्क्युलेट केला MD आला 5280. किलोन्यूटन मीटर. हा कसा आहे बेंडिंग मोमेंटपेक्षा मोठा आहे. स्टेप नंबर 8 ही आहे सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे चेक फॉर शेअर बकलिंग स्ट्रेंथ. स्टेप नंबर 8 चेक फॉर शेअर बकलिंग स्ट्रेंथ. तर इथे बघा M हा MB पेक्षा मोठा आहे. स्टेप नंबर 8 चेक फॉर शेअर बकलिंग स्ट्रेंथ. सर्वात इम्पॉर्टंट स्टेप. ही स्टेप दिलेली आहे पेज नंबर 59 आणि 60 वरती. पेज नंबर 59 आणि 60 वरती
तर आयएस कोड मध्ये जर फॉर्म्युले हार्ड आहे तर बघा VCR is equal to AV into tau B. tau B कसा काढायचा? C by D. C आपण अजून केलता 1000, D आहे 1500 आला 0.67. तर बघा KV काढायचा आपल्याला. KV तर त्याचा फॉर्म्युला आहे 4.0 प्लस 5.35 अपॉन C अपॉन D. किती स्टेप येते? तर इथे व्हॅल्यू पुट केली आपण आज आला केव्ही. त्याच्यानंतर बघा टर्म आरसीचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बघा केव्ही पाय स्क्वेअर ई केव्ही पाय स्क्वेअर ई अपॉन 12 1 मायनस m square d by tw square. तर इथे तुम्ही व्हॅल्यू पुट करा कारण आता व्हिडिओ खूप लेंदी होईल. मी डायरेक्ट आन्सर लिहितो इथं 237.37 किलोमीटर. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट tau B. ही स्टेप पेज नंबर 60 वरती दिलेली आहे आयएस कोडच्या. तिथून तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. आणि सध्या आपल्याकडे क्लासरूम अवेलेबल नसल्यामुळे आपण थोडंसं फास्ट घेऊ. आता पुढचं शेड्यूल ठरलेलं आहे लेक्चरचं. तर हे तुम्ही पेज नंबर 60 वरती करून घ्या. आणि स्टेप नंबर 9 आणि 10 मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. स्टेप नंबर 9 आहे चेक फॉर डिफ्लेक्शन. स्टेप नंबर 9 आहे चेक फॉर डिफ्लेक्शन. तर बघा del A is equal to 5 WL/4 upon 384 EI. तर तुम्हाला इथे सर्व व्हॅल्यू माहिती आहे का? W घेत असताना वर्किंग लोड घ्या, फॅक्टर लोड देऊ नका. इथे वर्किंग लोड घ्या. तर मी डायरेक्ट इथं आन्सर लिहितो. del A and del P है L upon 300. तर बघा 30,000 भागिले 300 कॅन्सल 100 mm. del P less than del P. स्टेप नंबर 9 आणि स्टेप नंबर 10 मी तुम्हाला याच्यात एक्सप्लेन करतो. जर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही डाऊट व्हॉट्सअपला विचारू शकता. कर्टेनमेंट ऑफ फ्लेंज. कर्टेनमेंट ऑफ फ्लेंज प्लेट आहे स्टेप नंबर 10. कर्टेनमेंट ऑफ फ्लेंज प्लेट. इथं काय करायचं बघा. हा जो आपण आय सेक्शन डिझाइन केलेला आहे हा आय सेक्शन मध्ये थिकनेस ऑफ फ्लेंज या दोन्हीची याची आधी मजा करायचं. कंटेनमेंट म्हणजे कमी. मग तुम्ही काय घेणार तिथं हे घ्यायचं 500, हे घ्यायचं 16, हे घ्यायचं 16
हे 1500 आणि ही प्रोसिजर पूर्ण तुम्ही इथे रिपीट करायची एक नंबर 10 मध्ये कंटेनमेंट ऑफ फ्लेंज प्लेट मध्ये त्याची जी थिकनेस आहे फ्लेंजची ती 50% मायनस करायची आणि ती पूर्ण प्रोसिजर ॲज इट इज एकदा रिपीट करायचं आणि त्याच्यानंतर एमडी इज इक्वल टू बीटा बी झेड बी एफ वाय बाय गॅमा एम 0 न एमडी कॅल्क्युलेट करायचा आणि झेड बी तर त्याच्यावरून जो काही तुम्ही कॅल्क्युलेट करताल सेम फॅक्टर इज इक्वल टू झेड आपण झेड आपण मागच्या स्टेप मध्ये केले सेम तशीच प्रोसिजर इथं फॉलो करा ओके